आणि त्याचा जो जीवन काळ आहे, जो जीवन चरित्र आहे अब्राहमाचं, त्याच्यापासून पुष्कळ काही आपल्याला शिकायला मिळतं. त्यामधूनच हे जे पॅसेज घेतलेला आहे हा जो उतारा आहे त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की आपण अब्राहमाची आज्ञाधारकपणा, ओबिडियन्स, ख्रिस्ती जीवनामध्ये आज्ञाधारकपणा हे खूप महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या शिकवणीमध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी माझ्यावर प्रीती करतो त्याने माझ्या आज्ञा मानल्या पाहिजे, पाळल्या पाहिजे. जर माझ्या आज्ञा जर पाळत नाही तर तो प्रीती करणार नाही. म्हणून आज्ञा पाळणं हे खूप महत्वाचं आहे. जसे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स जर लेकरं आज्ञा पाळत नाही तर त्या पॅरेंट्सला दुःख होतं. त्याच्या आईवडिलांना काय होतं, थकतो. जर आपलं लेकरू, आपलं जर मुलगा जर ऐकत नसेल आपलं तर आपल्याला किती वाईट वाटतं, किती आपल्या हृदयाला वेदना होते. तशाच प्रकारे की आपण आमच्या जिवंत बाप सुद्धा जेव्हा आम्ही त्याची आज्ञा मानत नाही, त्याच्या वचनावर चालत नाही, त्याला सुद्धा खूप घालतो. आपण पाहतो की अब्राहमाला फक्त देवाची एक हाक आलेली आहे, अब्राहमा अब्राहमा तो आपल्या इथे दुसऱ्याला काय करण्यासाठी अर्पण कर. आणि ती आज्ञा त्याने मांडली. त्याच्यामध्ये काहीच त्यानं खूप केलेली नाही. आपण पाहिला पण वाचलेला आहे पॅसेज पूर्ण. त्यामध्ये आपण पाहतो की काय आज्ञा आहे म्हटलेला आहे. तर प्रियानं आम्ही जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये खरंच आम्ही म्हणतो का देवाला चर्चचं काही काम असलं, काही कोणचं असलं तर काय आज्ञा आहे आपण कधी बघतो. कारण हे चर्चचं काम काय आहे, देवाचं काम आहे. हे जिवंत देवाचं, परमेश्वराचं काम. मंडळी ही ख्रिस्ताची काय शरीर आहे. जसं अब्राहमाला म्हटलं काय आज्ञा, आम्ही सुद्धा त्या आज्ञेमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. शास्त्रातील आज्ञाधारक व्यक्तीमध्ये आपण पाहतो की अब्राहम उदाहरण आपण वाचलेलं आहे, पॅसेज वाचलेला आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र इसहाक याला देवाच्या आज्ञेवरून, त्याच्या कमांडवरून त्याने समर्पण अर्पण करण्यासाठी तयार झाले. परमेश्वर आमची प्रत्येकाची कसोटी पाहतो. कसोटी म्हणजे काय, परीक्षा पाहतो. तुझ्या विश्वासामध्ये खरा उतरणारा आहे. अशाच प्रकारे अब्राहमाला सुद्धा त्या विश्वासाच्या कसोटीमधून जावं लागतं. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा बरेच संकट येतात, त्रास येतो. ही काय कसोटी आहे. हा तुमचा विश्वास वाढवण्याचा एक देवाचा प्रयत्न आहे. म्हणून त्या संकटाला, त्या आजाराला आपण भुलून न जाता आपण त्या देवाच्या जिवंत वचनावर विश्वास ठेवतो. त्या वचनावर उदाहरण काय आहे आमच्यासाठी. बायबलमध्ये पुष्कळ व्यक्तींची उदाहरण आम्ही देतो. त्यांच्या जीवनातून आम्हाला प्रोत्साहन, प्रेरणा भेटावी आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालावं म्हणून आम्ही वारंवार आमच्या ख्रिस्ती लोकांना, मंडळीला, चर्चला आम्ही सांगतो. तसंच आपण पाहू की दुसरं उदाहरण आज्ञाधारकपणाचं जर पाहायचं असेल तर मोशेचं जे नेतृत्व आहे, मोशेला सुद्धा देवानं पाचारण केलेलं आहे. होरेब डोंगरावर जेव्हा मोशे कळप चालत होता त्यावेळी देवाची त्याला हाक आली आणि देवाला म्हटले की माझ्या लोकांना या दुसऱ्या देशातून जे आहे ते सोड, बंदिवासातून, आणि त्याने त्याची आज्ञा दिली आहे. आज्ञाधारकपणा हे खूप फक्त हे जुन्या कराराची दोन उदाहरण आपण पाहिलेले आहे. नवीन करारामध्ये जर आपण पाहतो तर येशू ख्रिस्त हा खूप उत्तम उदाहरण आहे आज्ञाधारकपणाचे. फिलिप्पी करारात यामध्ये आपण वाचतो 2 अध्याय 5 ते 11 मध्ये तो काय म्हणलेला आहे की त्यामध्ये 5वा अध्याय 2 अध्याय
दुसरा अध्याय 5 पासून वाचा. नम्रतेचं उदाहरण आहे, आज्ञाधारकपणेचं उदाहरण दिलेलं आहे तिथं. आमेन. यामध्ये आपण पाहतो की सत्य म्हणतोय की येशू ख्रिस्त जो आहे स्वतःला काय केलेलं आहे त्यानं, ख्रिस्ती जीवन हे एक नम्रतेचं प्रतीक आहे. ज्या व्यक्तीमध्ये नम्रता नाही, ज्या व्यक्तीमध्ये प्रेम नाही, आज्ञाधारकपणा नाही, ते ख्रिस्ती बनवून घेण्यास योग्य आहे प्रियानो. म्हणून आमच्या जीवनामध्ये नम्रता असली पाहिजे, आज्ञाधारकपणा असलं पाहिजे. तुमच्या लिडरचं तुम्ही ऐकत होता, तुमच्या पाळताचं तुम्ही ऐकताय, चांगला आहे, पण तुम्ही त्याचं अवलोकन करा, शास्त्राचं वाचन करा, मनन करा आणि देवाच्या वचनाच्या आज्ञाधारक करा. त्याच्या वचनाला तुम्ही पाळा. ओबिडियन्स हे खूप महत्वाचं आहे. आणि इथं पाहतो येशू ख्रिस्त हा देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. येशू ख्रिस्त देव होता, मानवाच्या रूपामध्ये तो देव होता, तरी त्याने लाभ मानला नाही. जेव्हा मानवाचं आपण जर चरित्र किंवा स्वभाव पाहू त्यावेळेस आपल्याला कळेल की मानव थोडं काय आलं तर खूप वर उडतो. जीवनामध्ये थोडं सुख आलं, समृद्धी आली, धन आलं तर काय खूप उंच होऊन जातो. कुणालाही जुमानत नाही, माझ्या एवढा कोणीच नाही म्हणतो, माझ्या नातेवाईक कोणीच नाही, बंगला घेतलं, गाडी घेतलं. येशू ख्रिस्ताचं उदाहरण पाहतो. तो देवाच्या स्वरूपाचा असून त्याने आपल्या स्वतःला काय केलेलं आहे, लीन केलं आहे, नम्र केलेला आहे. त्याने देवाची आज्ञा मानलेली आहे. कुठपर्यंत मानलेली आहे म्हणलंय, येथपर्यंत आज्ञा पालन करून तो स्वतःला वधस्तंभावरचे मरण, वधस्तंभावरचे मरण हेतपर्यंत त्याने आज्ञा पालन केले आहे. म्हणून आम्हाला आज्ञा पालन करणं आज्ञा पालन केलं. चला आता कोणी म्हणाल की आज्ञा पालन जर आम्ही केलं तर आम्हाला काय भेटणार आहे, बरोबर ना? प्रश्न आहे, काय भेटणार आहे, काय फायदा आहे आम्हाला? आम्ही जर त्याची जर आज्ञा पालन जर केलं, त्याच्या वचनावर जर साधू आमचं गेलो तर आम्हाला काय भेटणार आहे, प्रश्न आहे. तर प्रियानो, जेव्हा आम्ही आज्ञा पालन करतो देवाच्या वचनाची, तेव्हा आमची आत्मिक वाढ काय होते, आत्मिक वाढ. जेव्हा आम्ही देवाच्या वचनावर आमचं जीवन जगतो, चालतो, त्यावेळेस आमचं जे स्पिरिच्युअल ग्रोथ आहे ती वाढ होत होती. संत पेत्र यांना म्हटलेलं आहे, दुसरं पेत्र 3:11 पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि 18वं वचन. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता आज व अनंतर काळापर्यंत गौरव असतो. आमेन. येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये आणि कृपेत आम्हाला काय करायचं आहे, वाढत. म्हणून आमची वाढ ही आज्ञा पालनाच्याच द्वारे होती. त्याच्या आज्ञा पाळायचा.
त्याच्या वचनामध्ये आमचं जीवन असलं पाहिजे, नम्रतेचं आमचं जीवन असलं पाहिजे. आमच्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. मित्रांनो, आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे, मुसलमान असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही आज्ञा पाळू त्यावेळेस खरोखर आमच्या आत्म्याची वाढ होईल, आम्ही परिपक्वता होऊ. आमच्यामध्ये इमोशनल राहणार, इमोशनली म्हणजे प्रार्थना करणं किंवा इमोशनल जीवन जगणं हे थोडक्या पुरतं आहे. तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे देवाने. तुम्ही वचनाचं डिझर्नमेंट करा, म्हणजे वचनाची तुम्ही काय करा, फोड करा, अभ्यास करा, वाचा. इमोशन हे थोड्या पुरतेच कामाला येतात. जेव्हा देवाने आम्हाला या पृथ्वी तलावर सर्वापेक्षा चांगला मानव हा निर्माण केलेला आहे. त्याने आपल्या प्रतिरूपाचा केलेला आहे, स्वरूपाचा केलेला आहे. म्हणून आम्ही समजून उमजून देवाच्या आज्ञामध्ये राहणं चालणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याद्वारे आम्हाला काय भेटणार आहे, आत्मिक आमची वाढ होणार आहे. जेव्हा आम्ही स्पिरिच्युअल मॅच्युअर होऊ, आत्मिक परिपक्वतेमध्ये जाऊ, त्यावेळेस आम्हाला देवाच्या वचनाचा अजून उलगडा आमच्या जीवनामध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काय भेटणार आहे, देवाची आज्ञाधारकपणा जर आम्ही केलं, देवाचे वचन जर पाळलं, तर यामध्ये काय आहे, तर देवाला आम्ही काय करतो, याद्वारे गौरवतो. काय करतो, देवाला गौरवतो. आमच्या प्रत्येक जीवनाच्या कार्यामध्ये आम्ही देवाला गौरव दिलं पाहिजे. पहिलं पत्र याचा 10वा अध्याय 21 वचनामध्ये सांगतो तो की देवाला प्रत्येक जे काही काम करा तुम्ही देवाच्या गौरवासाठी काम. पहिलं कोरिन्थीय पत्र याचा 10वा अध्याय आणि 21 वचन काढा. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करीता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे काही करता म्हणजे खाता पिता सोडून टाका आणि जे काही करता ह्याच्यावर तुम्ही फोकस द्या. जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी केलं पाहिजे. आज्ञा पालनाच्या द्वारे आम्ही देवाला काय करतो, गौरवतो. आम्ही देवाची ग्लोरी करतो. म्हणून आज्ञा पालन करणं हे खूप आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मोशेनं आज्ञा दिल्या 10 पाट्या आणि येशू ख्रिस्ताने त्या डोंगरावर प्रवचन सांगितले. सर्मन माउंट मध्ये त्यांनी जे आज्ञा दिलेल्या आहेत त्या पाळणं हे आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. पण हे आज्ञा जेव्हा आम्ही पाळायचा प्रयत्न करतो, देवाच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस खूप काही मध्ये डिस्ट्रॅक्शन येते, अडचणी येतात, संकट येतात. आम्ही आज्ञा पाळण्यामध्ये काही आडकाठी येते, हिंडरन्स म्हणतो आपण. काय हिंडरन्स येते? मत्तयाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 22 ते 23 यामध्ये खूप सुंदर येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे. 22वा वचन, नंतर मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे, तोपर्यंत तारावरात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदाय निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. इकडे वारा दोनचा असल्यामुळे किनाऱ्यावर बसून बऱ्याच अंतरावर तारू लोटणाने हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारावरातून उतरून पाण्यावर चालू लागला.
परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारावरात चढल्यावर वारा पडला, तेव्हा ते तारावरात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवपुत्र आहात. आमेन. यामध्ये आपण पाहतो की मत्तई जो आहे एक घटना येशू ख्रिस्त समुद्रावर चालल्याची त्याने इथे सांगितलेलं आहे. त्याचे शिष्य सुद्धा येशू ख्रिस्त सोबत होते. गावोगाव प्रचार सुवार्ता करत त्याचे शिष्य, महिला सुद्धा काही शिष्य होत्या, रोज जात होते प्रचार प्रसार करण्यासाठी. येशू ख्रिस्ताने पुष्कळ चमत्कार केले त्यांच्यासोबत, त्याच्या डोळ्यात देखत. आणि आपण इथं पाहतो की येशू ख्रिस्त समुद्रावर चालत आहे आणि त्याचे शिष्य जो पेत्र आहे तो पाहून काय केलेला आहे? भिलेला आहे. एवढे चमत्कार केलेला मानव जर समुद्रावर चालत असेल त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही, हे त्याला समजलेलं नाही. अशाच प्रकारे आम्ही जेव्हा आज्ञापालन करतो, देवाच्या वचनावर चालण्याचं आम्ही जीवन जगतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये भीती येते, शंका येते, डाऊट. या कारणामुळे आम्ही आज्ञापालन करू शकतो. देवाच्या वचनावर आणि त्याच्या जीवनावर आम्ही चालू शकतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताने धीर धरा, भिवू नका, कारण मी आहे म्हटलेला, मी आहे. ज्या वेळेस प्रियानो तुमचं जर जीवनाच्या तुमच्या एका क्षेत्रामध्ये जर तुम्हाला शंका येत असेल तर हे वचन तुम्हाला धीर देणार. येशू ख्रिस्त म्हणाले, भिवू नका, धीर धरा, मी आहे तुमच्यासोबत. खरोखर येशू ख्रिस्त प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक आमच्या समयामध्ये येशू ख्रिस्त आमच्या सोबत. हे वचन आम्हाला धीर देते. आमच्या मनात आम्ही शंका आणल्या, भीती आहे, सर्व आहे, त्यावेळेस प्रियानो आम्हाला हे वचन आम्हाला आठवण करायचं. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला म्हटलेलं आहे, भिवू नका, धीर धरा, मी तुमच्यासोबत, मी आहे. आडकाठी आणणार काय आहे? आपल्या चालण्यासाठी शंका आणि भीती ही आम्हाला देवाच्या वचनावर चालू देते. दुसरी गोष्ट आपण पाहू की ज्या वेळेस आम्ही देवाचे वचन पाळण्यासाठी, देवाच्या वचनावर आम्ही जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेस आमच्यामध्ये हिंडन्स आहे, आडकाठी आहे, अडचण आहे, ते आम्ही जास्त करून स्वतःवर निर्भर असतो. काय असतो? स्वतःवरच आम्ही काय करतो? निर्भर असतो. सेल्फ डिपेंडन्स, स्वतःवर आम्ही निर्भर असतो. आणि गर्व आमच्या मनामध्ये त्यावेळेस प्राप्त. ज्यावेळेस गर्व येतो त्यावेळेस गर्वाच्या हृदयाला देव कधीही आवड करणार नाही. बरोबर. नीतिसूत्र काळ जो आहे 3रा अध्याय 5 आणि 6 मध्ये काय सांगतो बघा. नीतिसूत्र आज खरोखर आज परीक्षा आहे, त्याच्यावर सर्वांनी अभ्यास केलाय का नाही? नीतिसूत्र या पुस्तकावर फक्त प्रार्थना करून आले, देव बाबा मला लक्षात द्या, अभ्यास केले नाही आणि प्रार्थना करून म्हणायचं काय, मला देव बाबा मला स्मरण येऊ दे. तर काय अभ्यास केले तुम्ही? तर आम्हाला काय माहित नाही, दुआ भी चाहिए, दुआ भी. म्हणून आम्हाला आमचं प्रयत्न पण पाहिजे, अभ्यास पण पाहिजे. 3रं ह्याच्यामध्ये कळा नीतिसूत्र 3 मध्ये 5 आणि 6 वाचा बरं. काय म्हणाले? आम्ही आपल्याच बुद्धीवर काही लोक म्हणतात एवढा शिकलो तेवढा शिकलो, PhD केली. हे काय होते? गर्व आपल्याच बुद्धीवर का असतात अवलंबून.
हे वचन सांगा देण्याचं काय कारण आहे? अवलंबून तुम्ही तुमच्या स्वतःवर राहू नका. तर आमचा देव जो आहे जीवन देव, त्याची इच्छा अशी आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे त्याच्याकडे जावे, त्याला हाक मारावी, त्याच्याकडून मदत घ्यावी. म्हणून आमचा देव जो आहे परमेश्वर जो आहे या गोष्टी हे निवडून ठेवलेला आहे त्याने स्वतःच्या बुद्धीवर. तो बुद्धी बनवणारा, ज्ञान बनवणारा तो देव बघ. म्हणून प्रियानो, ज्या ज्यावेळेस असं वाटत असेल की मला खूप माहित आहे, खूप ज्ञान आहे, तेव्हा त्याने हे वचन वाचावं, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून. कारण आम्ही शून्य, देवाच्या दृष्टीने आम्ही पापी आहोत, आमची लायक नाही, पात्रता नाही आम्ही, तरी त्याच्या कृपेने तो आम्हाला त्याची लेकरं बनवतो, त्याच्या खुशीत तो आम्हाला घेतो, तो आम्हाला बघून तो हाक मारतो. म्हणून प्रियानो, आज्ञाधारकपणा हे खूप खूप आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. खरोखर आज्ञा पालनाच्या द्वारेच आम्ही समर्पित जीवन जगू शकतो, अन्यथा आम्ही जगू शकणार नाही. तर आज आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे की आम्ही आमच्या कोणत्या जीवनाच्या कोणत्या भागात आम्ही आज्ञा पालन करण्याची आम्हाला कमतरता भासत आहे. आम्ही कोणत्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही देवाची आज्ञा पाळत नाही. तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. खरोखर मी देवाची आज्ञा पाळतो का? परमेश्वराने म्हटलं, येशू मी प्रीती आहे, जशी आपल्या स्वतः तुम्ही प्रीती करता तसं शेजाऱ्यावर प्रीती करावं म्हटलेलं आहे. खरोखर आम्ही आज्ञा पाळतो का? आज परमेश्वराला तुम्हाला हेच विचारायचं आहे, काय आम्ही समर्पित जीवन जगतो का? आमच्या समर्पित जीवनामध्ये काय आडकाठी आहे, शंका आहेत का आमच्या ह्याच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये? तर त्या वचनाला तुम्ही आठवा, भिवू नका, घाबरू नका, धीर धरा, मी आहे. आम्ही कशा प्रकारे आज्ञापालन करणार आहोत यासाठी खरोखर आम्हाला त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन खूप खूप होतं. जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येणार नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकणार नाही. तोच आम्हाला चालवणार आहे. आम्हाला कसं प्रार्थना कशी करायची, कसं आम्ही आमचं जीवन जगायचं तो आम्हाला सांगणार आहे. म्हणून हे वचन तुम्हाला सर्वांना समजण्यासाठी, या वचनावर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही आज्ञा पालन करण्यासाठी देव तुम्हाला प्रत्येकाला समज आणि आमेन. आमेन. आमेन.